सर्व शिवसैनिक सहकारी विनायक राऊत यांनी सांगितलं की आपल्याशी संवाद साधण्यासाठी मी इथे बसलो नाही. माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी आम्हाला आपल्याशी संवाद साधायला इथे पाठवले. आज आदरणीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस जयंती आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे हे आज आपल्यात नाही, पण या महाराष्ट्राच्या कणाकणामध्ये ते आजही आपल्याला पाहायला मिळते. हा महाराष्ट्र आज मराठी माणूस त्याचा स्वाभिमान हा जो शिल्लक राहिला त्याचं श्रेय फक्त माननीय बाळासाहेब ठाकरे यांनाच दिलं जातं आणि म्हणून त्यांना आपण महाराष्ट्राची आणि मराठी मनाची मानवीर असं म्हणतो. समोर बसलेले अनेक जे पत्रकार आहेत त्यांनी कदाचित शिवसेना प्रमुखांना प्रत्यक्ष पाहिलं नसेल किंवा अनुभवलं नसेल. ज्यांनी त्यांना पाहिले आणि अनुभवलंय किंवा ज्यांनी त्यांच्याशी संवाद साधला त्यांना मी भाग्यवान मानतो. आम्ही इथे बसलेले सगळे जे लोक आहोत आम्ही त्यांच्या सहवासामध्ये अनेक वर्ष काम केलं, त्याच्यामुळे आम्ही भाग्यवान. आज साहेबांचा जन्मदिवस आहे आणि नक्की शिवसेना त्यांचा जन्मदिवस वाढदिवस असायचा त्यांचा हा प्रत्येक 23 जानेवारी अगदी जोशात साजरा करतात आणि त्यानिमित्तानं बाळासाहेब ठाकरेंनी विचार द्यायचे. आज साहेब आपल्यात नसले तरी आम्ही विचाराला त्यांना कायम आमच्याबरोबर ठेवलं. बाळासाहेबांचं स्मारक उभं राहतंय. शिवतीर्थावर बंगल्यात ते लवकरच त्याचं उद्घाटन होईल. 2026 पासून शिवसेना प्रमुखांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होतं. 23 जानेवारी 2026 पासून शिवसेना प्रमुखांची जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे आणि ते आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्वाचं आहे. या निमित्तानं आतापर्यंत शिवसेनेनं कधीही अधिकृतपणे काही मागितलं नव्हतं बाळासाहेबांसाठी, पण महाराष्ट्राच्या आणि देशाच्या ज्या लोकभावना आहेत की वारंवार आम्हाला जे सांगण्यात येत आहे खरं म्हणजे आम्हाला ती मागण्याची वेळ येऊ नये, पण हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारत रत्न या देशाच्या सर्वोच्च नागरी किताबानं सन्मानित करावं अशी फक्त शिवसेनेची इच्छा नाही, मागणी नाही, तर तमाम महाराष्ट्रातल्या जनतेची आणि देशभरातल्या नव्हे तर जगभरातल्या हिंदूंची मागणी. आज किंवा कालपासून अनेक ज्या शिवसेनेच्या संस्था संघटना हिंदूंच्या संघटना आहेत त्यांनी ठिकठिकाणी ठराव मंजूर केले. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांना भारत सरकारनं भारतरत्न या किताबानं सन्मानित करावं. खरं म्हणजे 12 वर्षात ही मागणी या व्यासपीठावर कधी झाली नव्हती, पण आमच्या सर्व खासदार तिथे बसलेल्या त्या सर्व खासदारांनी संसदेमध्ये ही मागणी अनेकदा केलेली आहे, बाहेर केलेली आहे, विधिमंडळात ही मागणी केलेली आहे. गेल्या 12 वर्षामध्ये या मोदी सरकारनं मतांसाठी आणि राजकीय गणितासाठी अनेकांना भारतरत्न दिल्याचं आमच्या लक्षात. ज्यांना राज्यात सुद्धा कोणी अनेकांना, मला कोणाचं नाव घेऊन अपमान करायचा नाही, पण ज्यांचं राज्यात सुद्धा तेवढं ताकदीचं काम नाही हे देशाला माहीत नाही
अशा अनेकांना भारतरत्न देऊन आपला राजकीय स्वार्थ त्यांनी पूर्ण केला. आम्ही त्यांचा सन्मान करतो. पण ज्याने या देशातल्या हिंदूंना आणि महाराष्ट्राला मराठी म्हणून जी अस्मिता दिली, ज्यांच्यामुळे राम मंदिर आज अयोध्येमध्ये उभं राहिलं, अशा हिंदू हृदय सम्राटांना सुद्धा भारतरत्नानं सन्मानित करा. आजच्या दिवशी मला बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ. आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ. ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.